नाही चांगली मॅच आता बघायला मिळेल. दोन्ही संघ आपण तर दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले म्हणजे विनर संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळते. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते 7 आपण खेळाडू कक्ष देखील पाहू शकता, ज्यामध्ये आपला रवींद्र संते आपल्या अग्री समाजाची आन बान शान, भारतीय संघाचा संघनायक हिटमॅन रोहित शर्मा, रवींद्र जडेजा कक्ष आपण पाहू शकता, विराट कोहली कक्ष आपण पाहू शकता, कपिल देव कक्ष देखील आपण पाहू शकता, युवराज सिंग कक्ष आणि वीरेंद्र सेहवाग कक्ष आपण पाहू शकता. खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकता. प्रदीप आहे सलामीला आलाय. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता, यावेळेला पप्पूला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्फत जयेश होते, ज्या यांनी सुरुवात केली होती पहिल्या मॅचमध्ये त्याच एंडनी म्हणजे आपण बघतो संदप एंड करून सामना सुरू होतोय. त्यांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू लिडिंग आहे, झेलची शक्यता आहे. मनोज खंडाळे गोट कॅच, कार्बन कमाल झेल, काय जबरदस्त झेल घेतला बघा. मनोज खंडाळे यांचा सुपुत्र बघा समर किती आनंदित, पप्पाने काय डाय मारली, जबरदस्त डाय ना. अशाच प्रकारची त्यांना देखील स्फूर्ती दाखवावी लागणार ना. जबरदस्त झेल, जबरदस्त झेल, कार्बन कमाल झेल, मॅचची गोल्डन विकेट. संघनायक वापसी आपण करतो, या वेळेला परतीचा प्रवास सुरू केलाय त्याने. जबरदस्त गोलंदाजी, शॉट ऑफ लेनचा थोडासा चेंडू होता, पूल करचा लिडिंग एज, बिग विकेट. 5 षटकांची मॅच अमोल भागवलेला आहे. कदाचित अमोल सांगत असेल की पप्पूचा हा शॉट सिलेक्शन चांगला नव्हता आणि तेच आहे, कारण आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ज्याप्रमाणे नरेशने मगाशी बॅटिंग केली त्याप्रमाणे तशा प्रकारची बॅटिंग बघा. श्रीनाथ पाटील देखील थोडंसं हस्त आंदोलन करतायत. पप्पू बाद झालाय पहिल्या चेंडूवरती विकेट, मॅचची गोल्डन विकेट. विपक्षी संघाचा संघनायक उर्मिला प्रतिष्ठान अडुली संघाचा आपण तर संघनायक बाद झालाय. नवीन बॅटर अमोल बागुल येतो 3ऱ्या क्रमांकावर. मॅन फ्रॉम आपण आता आज दे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, पण आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण अमोल पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. आता इथून मात्र ते अपयश धुवून चांगली बॅटिंग करावी लागणार. जयेश पाटील मॅन फ्रॉम निळजे लेफ्ट आर्मर आहे. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉट फाईन लेग, शॉट स्कोअर लेग, एक क्षेत्रक्षण मिड ऑनला SP ला पाहू शकता. वाईश लॉंगरला डीपमध्ये एक क्षेत्रक्षण तैनात आहे. हो ऑन साईडला टर्न केलाय, कदाचित अमोलने सांगितलं अशाच प्रकारचा पप्पूला शॉट खेळायचा होता, पण पप्पू मात्र तिथे बाद झालाय. अमोलच्या बॅटून पहिला चौकार येतोय. थँक्यू डीजे. ऑन साईडला फक्त टर्न केला, पॉवर प्लेचा योग्य वापर. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला त्याच्या बाजूने चेंडूला काढलाय. आता घनश्याम कोणत्या पोझिशनला जातो पाहिजे. आता मिड विकेटला घनश्याम येतो, कारण घनश्यामला माहिती आहे अमोल कशा प्रकारे बॅटिंग करतोय, कारण दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत, त्यामुळे एकमेकांचा डावपेच त्यांना माहिती आहे. जयेश लेफ्ट हँड राऊंड कटा मारा करतोय. बैरम आलाय, आपण लॉंग ऑन लालाय. ओ चांगला चेंडू, कार्पेट ड्राईव्ह, कॉफी बुक स्टाईलने हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षक SP आहे चेंडूला फीड करतोय. एक धाव कंप्लीट केले ते धावसंख्या धावफलकात 5. उर्मिला प्रतिष्ठान संघ एक बॅटर बाद. 5 षटकांची मॅच. प्रदीप उर्फ बाला, काल 2 बालांनी खूप चांगली बॅटिंग केली. बाला बोराडेने, आशिष म्हात्रे उर्फ बाला त्याने देखील खूप चांगला खेळ केला. SSC अर्नी स्पोर्ट्स डंबोली संघ 3 सामने जिंकले, त्या संघाने देखील डावखुरा फलंदाज बालाला आपण पाहू शकता. बालासाठी क्षेत्ररक्षण थोडंसं संघनायक जरी आपण तर सुभाष पाटील असतील, मनोज थोडंसं आपण क्षेत्ररक्षण बदल करतो. यावेळेला गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षण आणलं जात आहे. प्रकाश आपण बदले पॉईंटला क्षेत्ररक्षण थोडंसं डीपमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण घनश्यामला पाहू शकता. मिड ऑफला आपण SP ला पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग, स्कोअर लेग, मिड विकेट. ओ हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता, थोडासा टर्न घेतला आणि चेंडू सरळ निघून चाललाय. थर्ड मॅन सीमा रेषाबार, चौकार.
अर्जुन भाई आला आपला आजच्या दिवसातील 6वा बॅटर आपण चौकारण खात्यावर धावसंख्या धावफलकावर पाहू शकता. 9 शरीरापासून थोडासा दूर ठेवलं आणि स्क्वेअर कट व्यवस्थित झालं होते, पण तरी देखील चेंडू सीमा पार गेलाय. फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका चौकार. ते बाला बघा पहिल्या सामन्यात अपयशी, पण आता अपयश धुवून काढतोय. नेहमी आपण त्या गोलवली संघाच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग करत असतो. नारोलीच्या स्पर्धेत देखील जबरदस्त खेळ केला होता या बॅटरनी. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 13. उर्मिला प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला, पण वाईटची खूण करतात, दंडित करतात यावेळेला गोलंदाजाला प्रसाद शस्त्रबुद्ध मॅन फ्रॉम डोंबिवली. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. एक बॅटर बाद. उर्मिला प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पारितोषिक मिळालं नरेशला आणि सुनीलला. डायरेक्ट हिट देखील केला. इथे एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचं आता. धाव होती, मानस होतं, धाडस नव्हतं. कदाचित ही एक धाव फार महागात पडू शकते. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. एक बॅटर बाद. उर्मिला प्रतिष्ठान संघ प्रथम बॅटिंग करताना 14 धावा धावफलकातील लागल्या. सुरुवात चांगलेली 14ची सरासरी, पण पप्पू सारखा बॅटर देखील बाद झालाय. संघ नायक बाद झालाय. या संघाने बॅटिंग खूप चांगली आहे. काय मगाशी बॅटिंग केली, बुम बुम. नरेश पाटील सिक्सर किंग, काय फटके मारले. 15 चेंडू 45. कदाचित मॅच फिनिश झाले तर आणखीन आनंद. 1000 रुपये घ्यायला जरा बरं आणखीन वाटलं असं त्यांना, पण काही नाही, हरकत नाहीये. मॅच जिंकून दिली ते फार महत्त्वाचं आहे. दशरथचा एक षटकार आला, चांगलं त्यांनी देखील योगदान दिलं आणि तिथे मात्र मॅचला थोडीशी कलटणी मिळाली. चला चला फास्ट घ्या जरा. प्रसाद शस्त्रबुद्धी आपण तर रतन मानेकर जरा खेळाडूंना ताकीद द्या आपण, कारण का आपल्याला आज एक्स्ट्रा मॅच खेळवायचे. विनोद पाटील बघा थोडंसं युवराज सिंग कक्षामधून काहीतरी मला वाटतं पिकेशी बातचीत करून आलेत. पिके अँड सन्स एक डॉक्टर देखील आहेत उल्हासनगरला, पिके मरे. पण मला वाटतं कदाचित पिकेला आता काहीतरी सहानुभूती देऊन आलेत. पहिली मॅच गमावली आहे, दुसरी मॅच आता कशा प्रकारचे खेळायचे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर नरेंद्र येतोय. नरेंद्र उर्फ नरेश, नरू बुवा देखील या नावाने ते भरपूर परिचित आहेत. नरेश गोलंदाजी मार्क शकला. अमोल पिट्टूचं षटक हाताळतोय. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत यावेळेला. काय चेंडू पडल्यानंतर अमोलला वाटला की सोडून देऊया आपण. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या संपर्काला चेंडूने मात्र लेग स्टंप वाकवलाय. बॅटर बाद. अजून एक दे धक्का. अशोक पाटील पहिल्याच आपण तर सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. आता देखील दुसऱ्या स्पेलमध्ये आपण तर दुसरी षटक सुरू झालं आहे. नरेश आले पहिल्या स्पेलमध्ये आणि पहिल्या चेंडू बिग विकेट. मॅचची अजून एक गोल्डन विकेट, महत्त्वपूर्ण विकेट. जगदीश दूधकर आले आहेत मॅन फ्रॉम वसार. आता इथून भागीदारी करणं फार गरजेचं आहे. भागीदारी क्रिकेटमध्ये नेहमी महत्त्वाची ठरते आणि ती भागीदारी आता करणं फार गरजेचं आहे. नरेश गोलंदाजी मार्कवर. SP बघा सातत्याने, कारण सकाळीच त्यांनी आमच्याशी बातचीत करता सांगितले बाळू पाटील लिडिंग करणं फार संघाला गरजेचं आणि ते करतायत. एकजुटी संघामध्ये निर्माण करणं फार गरजेचं आहे. संघ किती मोठा आहे ते नाही, संघ जो आहे त्यात तुम्हाला चांगली कामगिरी करायची. नरेश लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. 1 बाउंड. चेंडू गेलाय सीमारेषा पार, लॉंग ऑन सीमारेषा, चौकार. या तिन्ही बॅटरांनी आपण बेहतर चौकाराने खातं उघडलं. 7वा बॅटर ठरतो आजच्या दिवसात की ज्याने चौकाराने खातं उघडलंय. खूप चांगलं गुणलेखन अशोक पाटीलच्या माध्यमातून. नरेश तू जगदीश पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या मध्ये लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. हो क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. षटकार.
जगदीश दूधकर जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलेला दिसतोय. मनाशी निश्चय केला की चांगली बॅटिंग करायची. त्याच्यात गावातील गोलंदाज आहे नरेश. पुन्हा एकदा बॅक पुढे गेला, पंच केला यावेळेला कव्हरच्या डोक्यावरना. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका, चौकार. चला बॉल द्यायचा लवकर. मिळालाय का? मिळालाय चेंडू मिळालाय. चला मॅच बॉल द्या लवकर. फटका काय चांगला होता बघा ना. एक्स्ट्रा कव्हरला शॉट, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका बघायला मिळाला. काय जगदीश दूधकर बॅटिंग करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा धावफलकातील लागल्या. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. जरी 2 बॅटर बाद झाले असतील काय हरकत नाही. अमोल बाद झालाय, आपण पप्पू बाद झालाय, संगनायक. पण आता जबाबदारी आहे. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलाय नरेश. तू जगदीश पुन्हा एकदा फलंदाजी त्या सुरेख वापर केलाय. मिडऑफच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा आणखीन एक दमदार चौकार. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग करतो बघा. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला, त्यानंतर षटकार, नंतर चौकार चौकार. बॅटिंग. धावा झाल्या धावफलकात 32. धावा धावफलकात आल्यात. नरेश तू जगदीश स्विच हिट केलं यावेळेला. अपील होतंय. कदाचित बॅटला चेंडू लागला असावा. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 33. या षटकात नरेशच्या धावा आल्यात तब्बल आपण पाहिले तर 19 धावा आल्यात. महागडे षटक राहिले. जगदीशने चांगली बॅटिंग केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उर्मिला प्रतिष्ठान संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद. 33 धावा धावफलकातील लागल्या. विचार केला तर 16.5च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. आता इथून मात्र प्रदीप उर्फ बाला आणि जगदीशने चांगली बॅटिंग केली तर तेवढी साथ त्याला द्यावी लागणार प्रदीपला. प्रदीपकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे. दीपक पाटीलने काय पहिल्या मॅचमध्ये देखील बॅटिंग आपण केली होती. जबरदस्त त्यांनी देखील खेळ केला, पण इतर बॅटरांची त्यांना साथ लाभली नव्हती. पण आता हे 2 बॅटरना पार्टनरशिप चांगली करतात. अशोक पाटील कोणतंही काम असो भागीदारी करणं फार महत्त्वाचं असतं. जरी तुम्ही धंदा केला तर भांडवल देणं फार महत्त्वाचं असतं. तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला भागीदारी करणं फार महत्त्वाचं असतं. पचता गोलंदाजी मार्कवर होतं. घनश्याम येतोय. पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. तशाच प्रकारचं इथून आता खेळ करतो का पाहायचंय, गोलंदाजी करतो का पाहायचंय. चला जरा फास्ट खेळायचंय. पंचांना देखील विनंती असणार आहे, आपण खेळाडूंना थोडीशी ताकीद द्या, जरा फास्ट खेळायला सांगा. कारण का आज आपल्याला एक्स्ट्रा मॅच कव्हर करायची. रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव म्हटलं तर आमचे डॅसिंग समालोचक सोनू बांगर. पालेगाव म्हटलं तर मनीष कोलेकर उर्फ पांड्या. पालेगाव म्हटलं तर रतन मानेरकर मत्स्य व्यावसायिक. होल ऑफ केलाय. टायमिंग चांगलंय. काय बॅटचा फ्लो. सरळ चेंडू खूप लांब चाललाय. मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. जगदीश दूधकरला चेंडू नाही तर फुटबॉल दिसतोय. काय बॅटिंग करतो. लाजवाब बॅटिंग. अशोक पाटील सांगतात की तब्बल त्याने 6 चेंडू 25 धावांची खेळी करतो. जर बॅटिंग आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. लाजवाब बॅटिंग. अशोक पाटील टाळ्या का. चला बघा चेंडू द्या. चेंडू अशोक पाटील 2 वेळा चेंडू द्यायला गेलो, लगेच अमोलचा आवाज आला. चेंडू मिळालाय. नाही खेळाडूंना माहिती ना, बॅटरला देखील माहिती. तो चेंडूचा मला अंदाज मिळालाय. जबरदस्त बॅटिंग. जवाब बॅटिंग. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. आणि खेळाडूंना टाळ्या वाजून प्रोत्साहन का द्यायचं. त्यांनी त्यांचं मनोबल वाढतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. 39 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केली ते बघा.
एक मिनिट घनश्याम. चालेल, सामना सुरू करायचा आहे. 39 धावा. जबरदस्त बॅटिंग करतो जगदीश दूधकर. हो, बॅकपुढे जाऊन कट करायचा त्यावेळेला मिडल होत नाही व्यवस्थित. ऑन द टोस खेळल्या त्यावेळेला कट केला आहे. एकच 10 मिनिट आहे. षटकावर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक जयेश आलाय जो पण चेंडूला फीड करतो. एकच 10 मिनिट आहे. धावसंख्या आपल्याला 40. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. षटका आल्यानंतर लगेच आता स्ट्राईक रोटेट केली आहे. प्रदीप उर्फ बालाला स्ट्राईकला आणलंय. डाव्याने उजव्या हाताची जोडी म्हणजे विपक्ष संघाला डोकेदुखी ठरणारे आपण असतो. सातत्याने क्षेत्ररक्षण बदल करावा लागतो. गोलंदाजाला देखील थोडासा आपला टप्पा तो चेंज करावा लागतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर तैनात केलं आहे. एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण बालासाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. घनश्याम हा चेंडू खेचलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 4 क्षेत्ररक्षक आले. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. जगदीश बघा ना काय वेगाने धावतोय. बाला 2 धावा पूर्ण करे परंतु तो तिसरीला पण येतोय. धावसंख्या 10 फलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला 42 धावा. एक चांगली भागीदारी 2 बॅटरमध्ये होताना दिसते. कारण की पप्पू लवकर बाद झाला, अमोल लवकर बाद झाला. पण आता ही पार्टनरशिप खूप चांगली ठरते. विपक्ष संघाला डोकेदुखी ठरते ही पार्टनरशिप. 42 धावा धावफलकात लागल्यात. 9 चेंडूमध्ये 28 धावांची भागीदारी झाली आहे. घनश्याम राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळत होता. गोलंदाज थोडासा दबावामध्ये आला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला. पंच वाईट शिकून करताय. धवंत धावेने भर. धावसंख्या धावफलकात 43 धावा आपण पाहू शकता. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. रुमिला प्रतिष्ठान अडुली संघाचं. घनश्याम तुम्हाला हा चेंडू झेलची शक्यता आहे. गुड कॅच मनोज पाटील. मनोज खंडागे माफ करा. जबरदस्त झेल पकडतोय. बघा संघनायक नाहीये पण जी जबाबदारी दिली ना संघनायकांनी एसपीनी ती जबाबदारी पूर्णपणे पार पडताना दिसून येतील. काय 2 झेल घेतले आहेत. कारण इथं जर कदाचित झेल सुटला असता मनोज खंडागेकडून पण विकेट मिळाला नसता बालाचा. पण आता विकेट मिळतो आणि घनश्यामने देखील सेलिब्रेशन केलं. कारण त्यांना माहिती आहे बालाचा विकेट किती फार महत्वाचं आहे. मगाच्या सामन्याचा हिरो आपण पाहू शकता. नरेशला आपण पाहू शकता. बुम बुम नरेश सिक्सर किंग. 43 धावांवरती अजून एक बॅटर बाद होते. मनोज खंडागरचं कौतुक करेल. स्वतः पुरस्कर्ते पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय. क्रिकेटमध्ये ना गोलंदाजाला 7 कुणाची लाभते तर क्षेत्र कशा आणि ते 7 आता लाभली आहे. असं गायकाला आपण तर गवळची 7 लाभते. नरेश पाटील आलेत. जबरदस्त बॅटिंग केली होती. नरेशसाठी क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळते. सतीश पाटील कोणत्या पोझिशनला येतात पाहायचं आता. गलीमधनं आता कोणत्या पोझिशनला येत आहेत. एसपी त्यांना कोणत्या पोझिशनला पाठवतात पाहायचंय. शॉर्ट विकेट रिझनमध्ये आपण पाहिले त्यांना तैनात केलं. थोडंसं स्क्वेअर लेग रिझनमध्ये. हो चांगला चेंडू होता. यावेळेला ऑनसाईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला जोपर्यंत प्रकाश येत आहे चेंडूला फीड करताय. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळतंय. जगदीशचं कौतुक करेल. जगदीशने थांबवलं कारण त्यांना माहिती आहे प्रकाश ॲक्युरेट फेकी करणारे क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात उर्मिला प्रतिष्ठान 44 धावा. 3 बॅटर बाद झाल्यात. स्ट्रायकिंगला जगदीश दूधकरला आपण पाहू शकता. हा फटका यावेळेला खेचला हवेमध्ये. फटका फसलाय. संदीप आहे तिथे. संदीप भोरने जबरदस्त झेल घेतलाय. काय सेलिब्रेशन आहे बघा. क्षण रिप्ले आपण पाहू शकता आणि सेलिब्रेशन देखील पाहू शकता. संदीप भोरने अप्रतिम झेल घेतलाय. सेलिब्रेशन जबरदस्त केलंय. घनश्यामने संदीपचं कौतुक करा. लॉंग ऑफला किती डीप मध्ये धावत आले. कदाचित सेलिब्रेशनचे ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग केली जगदीशने. 8 चेंडू 26 धावा. या षटकात 2 महत्त्वपूर्ण त्याने विकेट देखील मिळवल्यात. षटक संपलंय तसं त्याने या धावा दिल्यात. षटकामध्ये कमबॅक केलंय. अशोक पाटील आम्हाला सांगतायत जरी 11 धावा दिल्या असे पण 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवल्यात. उर्मिला प्रतिष्ठान संघ 4 बॅटर बाद 44. 3 षटकं संपल्यात.
गोलंदाजी मार्कवर येतो. आपण पाहू शकता यावेळेला संदीप भोईर मॅन फ्रॉम बेतवडे. जसं सोरकाते नो स्ट्रायकेनला आपण पाहू शकता नरेश पाटील. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा संघ अडचणीत सापडलाय. आता इथून पुन्हा एकदा संघाला आपण तर वापसी करून देतो का पाहायचं आहे. आक्रमक बॅटिंग करतो का पाहायचं आहे. प्रकाश नाईक आता आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये येत आहेत. नरेश स्ट्रायकेनला नो स्ट्राईकला दशरथ सोरकातेला आपण पाहू शकता. संदीप वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक गणित घारीलगाव एंडकडून. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून खेचलाय चेंडूला. वाईड इज लॉंग गॉन सीमारच्या पार ताकदवान प्रहार षटकार. धावसंख्या धावल कधी 50 धावा. उर्मिला प्रतिष्ठा नितीन. मी तर म्हणेल क्रिकेटमध्ये जाता दुसरा कोणता मोठा फटका असताना षटकारापेक्षा तो देखील मिळाला असता नरेशला धावा. त्या काय फटका आहे, काय ताकद आहे, काय टायमिंग आहे. शरीरयष्टी बघा ना. फोरआर्म्स किती स्ट्रॉंग आहेत. आर्म्स बघा किती चांगले आहेत त्यांचे. पॉवरफुल फटका बघायला मिळतात. बॅटच्या फ्लो मागे ना ताकद प्रचंड बघायला मिळते नितीनकर. संदीपचं स्वागत केलंय षटकाराने. संदीप चांगला चेंडू. सन्मान दिला यावेळेला. बघा पडल्यानंतर चेंडू किती वेगाने हातमध्ये आला होता. संदीप वापसी करतोय. संदीप तो नरेश राईट आर्म ओर गट मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरती. भैराम येतोय जोपर्यंत स्क्वेअर क्रिजरमध्ये मिडविकेटला चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 52. नाही षटकार आल्यानंतर संदीपने चांगलं कमबॅक केलंय. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप पुढे गोलंदाजी मार्कवर. संदीप भोईर पद्माकर भोईर यांचे छोटे बंधुरच एक अष्टपैलू खेळाडू. उंच गेलाय फिरवलाय चेंडूला. बहिराम आहे तिथे. चूक झालीये. बघा फसले होते. झाड लावलं तर त्यामध्ये पण झेल सुटलाय. बहिराम एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणजे आज मात्र त्यांच्याकडून झेल सुटलाय. चुका होत आहेत. एक चांगला क्षेत्ररक्षक बहिराम पण कधी कधी काय होतं सोप्पा झेल सुटला जातो. अवघड झेल पकडला तो. जर सरळ मिड विकेटला हातात आला होता. आपण स्क्वेअरला गेला. मिड विकेटचा घनश्याम देखील बॅकिंग चांगली देत आहेत. आणि त्या चौकार गेला असता. संदीप राईट आर्म ऊर्ध्व विकेट मारा करतोय. शकला नरेश. चांगला चेंडू होता यावेळेला. खोलवर टप्प्याचा एकच धाव मिळते. एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 55. अजूनही चेंडू बाकी त्या षटकातील अशोक पाटील आम्हाला सांगतायत 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अशोक पाटील अजून या षटकात धावाला तब्बल 11 धावा आल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 4थं षटक प्रगती पथावर आहे. चला टॉस साठी यायचं. लुजर कॅप्टन आपण पाहू शकता. पिकेन्सनचे कॅप्टन. बॅकफुट गेलाय. कट केलाय. चेंडू हवेमध्ये. जयचं जजमेंट चुकलाय. चेंडू चाललाय डी पॉइंट रिजन मधनं वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. फेकी योग्य येत नाही. अन्यथा नरेशला मैदान सोडावं लागलं. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता बरं. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता यावेळेला 57. 4 षटकाच्या समाप्तीनंतर चला पिकेन्सन आणि आपण तर मैत्री हॅट्रिक 11चे कॅप्टन टॉस साठी यायचंय. लुजर मध्ये मॅच असणार आहे. धावा झाल्या तब्बल 57. 57 धावा झाल्या धावफलकावरती. या षटकात पाण्याची मागणी केली आहे बघा. 13 धावा आल्यात. 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जायचं लवकर. पहिल्या षटकात धावा आल्या आपण बोलले तर 14 धावा आल्या जयच्या. त्यानंतर नरेंद्रला 19 धावा आल्या. त्यानंतर आपण तर
घनश्यामाला त्याने महत्त्वपूर्ण षटक हाताळले, 2 विकेट मिळाल्या, 11 धावा दिल्या. पण या षटकात संदीपच्या देखील विकेट मिळाला असता, पण झेल सुटला. नरेशचा 13 धावा आल्या, तरी षटकार येऊन सुद्धा 13 धावा आल्या, पण विकेट मिळालं असतं कोणाचं तर नरेशचं. 57 धावा झाल्या. अंतिम षटक आता कोण घेऊन तर पाहायचंय. चला लुजरचे कॅप्टन पिकॅन सन्स आणि मैत्री अट्विक 11 मध्ये टॉस केलं जाणार आहे. धावफल करते. बघा आमच्या थोडंसं लाईव्हवाल्याने एक धाव ॲड केली नव्हती, त्यामुळे अशोक पाटील देखील चुकले. अशोक पाटीलला सांगितलं की 2च त्यांनी असं 2च धावा सांगितलं. नाही आम्ही 3च बोललो होतो नितीन कार्ड, पण लाईव्हवाले सांगितले 2च घेतलेत. आम्ही त्याला सांगितलं 3 घेतलेत. धावा घनश्यामाला अंतिम षटक, स्लोगरचं षटक, हाणामारीचं षटक. स्ट्राईक केलं दशरथला, आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू पोझिशन मध्ये आले, पूल केलं या वेळेला. क्षेत्ररक्षक प्रकाश आहे, चूक झाली, चुकीचं रूपांतर धावांमध्ये. चौकार. धावसंख्या दाखल करते, आपण पाहू शकता 62 धावा. महत्वाचा चौकार आलाय. आणि जेव्हा जेव्हा दशरथ आलेत ना बॅटिंगला, त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येतो. आता देखील आलाय. मग अशी षटकार आला, आता चौकार आला. धावसंख्या दाखल करते, आपण पाहू शकता 62. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग अशी या संघाने 71 चेस केल्या होत्या. हो पुन्हा एकदा टर्न केलाय. इम्प्रूव्हायझर स्ट्रोक, लॉंग लेग, सीमारेषा पार चेंडू चाललाय. षटकार. अडुसष्ट धावा. काय फटका होता. इम्प्रोव्हायझर स्ट्रोक बघायला मिळालाय. थोडासा लेग स्टंपवर टाकला आणि पोझिशन मध्ये आले, पाठवलं लॉंग लेट, सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग. दशरथ जबरदस्त बॅटिंग करतोय. नाही भाऊ पाटील जेव्हा शेवटच्या 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती 3 धावा घेतल्या, खेळाडू अशामध्ये सर्व नाराज होते, कारण त्यांना असं वाटलं की नरेशला स्ट्राईक पाहिजे. मग दशरथ सुद्धा कमी नाहीये ना. नहीं दशरथ दाखवून दिले अब तो मैं हूं ना 10 का दम दिखाने के लिए. जबरदस्त बॅटिंग. 68 धावा. काय टायमिंग कर अशोक पाटील. या संघाने आपण तर 71 धावा चेस केल्या. याआधी हे विसरता कामा नाहीये समर 11 संघाला. आता पाहायचं किती धावांचं लक्ष राहतंय. चेंडू बाकेत अजूनही आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. घनश्याम थोडासा महागडा ठरतोय. 10 धावा दिल्या आहेत. कमबॅक करणं फार गरजेचं आता. स्ट्राईकला दशरथ. ओ पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करत होता. पुलच्या माध्यमातून चेंडूला स्क्वेअरला रिझन मधनं काढायचं होता. एकच धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 69 धावा धावफलकाती लागल्यात. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू चांगला लागला. नरेश पाटील काय करतो पाहिजे तर वेल फिनिशर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ओ पूल केलाय. काय रपाटा बघायला मिळालाय. मिड विकेट सीमारेषेवर फ्लॅट सपाट. षटकार. भाऊ पाटील नरेशने बॉल भरपूर हरवले त्या स्पर्धेत. त्यानंतर त्या बॉलची किंमत त्यांच्याकडनं आपल्याला कदाचित घ्यावी लागेल. प्रचंड लांब. नाही दिलाय चेंडू. कधी हरला फुटला तर नवीनच आहे. काय ताकद आहे. नाही तर आयोजकांना प्रश्न पडला असेल नितीन की नरेशसाठी किती षटकार लांब ठेवायचे. 75. जबरदस्त बॅटिंग. घनश्याम तो नरेश
चेंजा पेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने डाऊन दी ग्राउंड मिडगोटने क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय 2 मिनिटात का पाहायचंय 2 सहजतेने पूर्ण झाल्यात धाव संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 77 धावा चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त एक काय बॅटिंग करतोय नरेश आणि दशरथ हे 2 बॅटर एक पिसवलीचा आहे तर एक आपण म्हणजे दावडीचा आहे जबरदस्त पिके अँड सन्स आणि मैत्री हॅट्रिक 11 आणि हा चेंडू इथे मात्र डॉट गेलाय नितीन धावा झाल्यात 77 कारण या धाव संघाने 6 षटकामध्ये 71 देखील चेस केलं पण आता 77 केले आहेत आणि आपण पाहिले तर 78 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर समर 11 संघासमोर तर या संघाची देखील बॅटिंग खूप चांगली आहे खास करून बॅटिंग करावी लागणार सुभाषला घनश्यामला एक चांगला दमदार सुरुवात द्यावं लागणार आहे पण जर तर आपण पाहिलं तर विपक्ष संघाकडे देखील तेवढीच चांगली गोलंदाजी आहे मॅच मात्र फार महत्त्वाची जाऊया टॉस बॉक्समध्ये आपण आता जिथे आपण टॉस देखील करूया आमचे सहकारी समालोचक नितीन कळण देखील आहेत टॉस बॉक्समध्ये धन्यवाद भाऊ सर आपण बघू मॅच क्रमांक आता 4 आपण टॉस करणार आहोत एका बाजूला पीके अँड सन्स असदे दुसऱ्या बाजूला मैत्री हॅट्रिक 11 अंतारली ही मॅच डू और डाय करो या मरो अभी नहीं तो कभी नहीं अशी मॅच आहे छापा झालेला आहे प्रकाश म्हात्रे साहेबांचा मी मनापासून आभारी आहोत कोमल आमच्या सोबत आहेत कोमल टॉस जिंकलाय मॅच भरपूर महत्वाची आता इथं करो या मरो अशी स्थिती आहे लीग फॉर्मॅट आहे पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पराभूत झालेत ही मॅच आता खूप महत्वाची काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू आम्ही कोमल पहिल्या मॅचमध्ये काही चुका झालेल्या आहेत 59 धावा झाल्या होत्या त्या धावा अपोजिट टीमने सहज चेस केल्या बॉलिंग फारशी चांगली झालेली काय अपेक्षा करतोय आता टीमकडनं नाही चुकीचं काय नाही आहे स्टार्ट एक 10-15 धावा कमी पडल्या आणि गोलंदाजी करताना तो नोचा जो होता पिके शेटचा त्या नोमुळे बॅकफुटला आणि सुभाषने तो एक 6 मारला आम्ही तिकडे मागे पडलो 5 ओव्हरची आता मॅच आहे समोरच्या टीम बॅटिंगसाठी तुम्ही इन्व्हाइट केलं तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये तसं काही नियोजित नाही आहे बट ट्राय करू की जेवढं कमी धावांमध्ये रोखण्यात येईल आणि तेवढा प्रयत्न आमचा असेल शेवटचा प्रश्न असेल कोमल आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळता आता प्रीमियर लीग खेळता म्हणजे ओपन क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळतात ओपन आणि ग्रामीण काय फरक जाणवतो तुम्हाला ओपन आणि ग्रामीणमध्ये फरक असा काय म्हणजे स्पेशल नाही आहे बट ग्रामीणचे प्लेयर आणि ग्रामीणचे मॅक्झिमम प्रेम तर आता 40+ खेळत आहेत ओपनलाच खेळत आहेत तालुक्याला आता बरेचसे प्लेयर म्हणजे पीके अँड सन्नीच खेळवली परला शेटकाळांनी यांनी बहुतेक प्लेयरांना कल्याण डोंबरच्या प्लेयरांना चान्स दिला बहुतेक प्लेयर खेळले काही प्लेयर आता सध्या नाही खेळत आहे आता तुम्हाला खेळवायचे ओपनला फक्त 11च ना तुम्ही 17 आता प्लेयर खूप आहेत पण तुम्हाला 11च खेळवायचे आहेत त्याशिवाय आणि फरक एवढा आहे की तुम्हाला ओपनमध्ये एकच प्लेयर तुम्हाला कल्याण पिसरचं घेता येईल आता अरविंद खेळतो चांगला तकदीर खेळतो म्हणजे आम्हाला असं घेता येईल ना बरोबर मग हाच फरक पडतो की सर्व गावांची अशी प्लेयर मिळून असतात आणि तो गेम चांगला होता ओपनचा शुभेच्छा असेल कुमार तुम्हाला तकदीर आमच्यासोबत तकदीर टॉस महत्त्वाचा होता टॉस तुम्ही आता गमावलाय प्रथम बॅटिंग तुम्हाला करायचे तुमच्यासाठी आपण पाहिलं ही मॅच महत्त्वाचीच आहे दोन्ही टीमसाठी मॅच महत्त्वाची आहे करो या मरो हारला तर या स्पर्धेचा बाहेर जाईल जिंकला तर एक संधी उपलब्ध होईल काय प्लॅनिंग केलं आहे का आता या दुसऱ्या मॅचसाठी प्लॅनिंग असं काही केलेलं नाही पण चांगल्यात चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू तकदीर अनेक वर्ष तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळले चेंज द गेम वडोली बी जो संघ मी आता सध्या पाहतोय मला आजही शिडूलचं मैदान आठवतं जिथे मानकोली संघ होता फायनलमध्ये आणि तुमचा वडोली बी तुम्ही स्वतः कॅप्टन सुद्धा आणि ती मॅच जिंकली त्यानंतर तुम्ही एक चांगला उल्लेख सुद्धा केला की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एकमेव असा संघ आहे ज्या संघामध्ये संपूर्ण जे 12 खेळाडू आहेत 12 खेळाडू बिनवेसने आम्ही त्यावेळी पाहिले होते आता काही खेळाडू व्यसंघ असेल माहिती नाही पण आताही मला वाटतं नाही करत आहे पण वडोली गावाचं वैशिष्ट्य काय आम्हालाही कळू द्या ज्यावेळी फिल्डिंगचं स्टँडर्ड तुमच्या माध्यमातून जपलं जातं आणि जरी तुमच्या गावात 3 टीम असतील 40+ पकडून 4 टीम असतील मग 4 संघ चर्चेत असतात असं काही नाही आम्ही फक्त प्रॅक्टिसला जेव्हा मैदानावर जातो ना तेव्हा इतर टीम असे 12 बॉल 30 धावा खेळतात किंवा 2 षटकार मारला तर पुन्हा 6 बॉल भेटतो आमचा एकच नियम असतो आम्ही गेल्या कटरन खेळतो बॅटला बॉल लागला म्हणजे रन घेणंच आहे आणि त्यामुळे आमचं क्रिकेटचं स्टँडर्ड वाढलं फिल्डिंगसाठी रनिंगसाठी क्या बात आहे शुभेच्छा असेल तकदीर तुम्हाला होते तकदीर मात्रे कारण की क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे हा चांगला उल्लेख तकदीर मात्रेंनी केला आपण जाऊया आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद नक्कीच नितीन 77 झाल्या 78चं लक्ष पाच इथून मात्र समोर येऊन सामना जिंकतो की आपण पहिले तर उर्मिला प्रतिष्ठान रोखतो जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे धन्यवाद
पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. पिक अँड सन्स आजदेने टॉस जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा मैत्री हार्दिक 11 अंतारीला पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंग करायची. ती मॅच करूया मरो. मात्र इथून जो जिंकेल तो नक्कीच क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल. मात्र जो पराभूत होईल तो 5व्या मॅचमध्ये पुन्हा खेळताना दिसेल. त्यामुळे इथून एक संधी आहे. जो संघ पराभूत जरी झाला मात्र 77 धावा कुठल्या आहेत. उर्मिला प्रतिष्ठान 5 ओव्हरमध्ये 77 धावा आणि 78 धावांचा आता पाठलाग करायचे समर 11 दातिवली या संघाला. आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज ज्ञानेश्वर देवकर. सुभाष पाटील सेकंडला आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळालाय. सुभाष पाटीलच्या बॅट मधून आलाय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. सुभाष पाटीलसाठी एक पाहिजे 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपये नवनाथ पाटील यांच्याकडनं आणि 50 धावा कुठल्या तर 2000 रुपये. संदीपचे जे मान्यवर आहेत नवनाथ पाटील यांच्याकडे पालवतो शिके. अपील 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 स्ट्रॉंग पाहायला मिळते. षटकानंतर कमबॅक केलंय. लेग बाईसचा इशारा आलाय. ज्ञानेश्वर देवकर आपण पाहिलं तर कमबॅक करत आहेत. षटकारानंतर एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. नाही नक्कीच योग्य दिशेने लेग स्टंपच्या बाहेर होता. बाराम भंडारी साहेबांचं आगमन झालंय. कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे सचिव त्यांचं हार्दिक स्वागत. मोठी देसाई म्हटल्यानंतर सावळाराम देवकर साहेब देसाई गावचे पहिले नागरिक जे पहिले सरपंच म्हणून होण्याचा त्यांना मान मिळाला होता गावामध्ये आणि त्यांचे सुपुत्र आहेत ज्ञानेश्वर. आणि इथे मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची लेग स्टंपच्या बाहेर होता. आणि सातत्याने आपण पाहिलं सावराम लक्ष्मण देवकर साहेब आपण पाहतोय देसेगावचे पहिले सरपंच आणि त्यानंतर आता नगरसेवक आमदार खासदार मात्र पहिले सरपंच होण्याचा मान सावराम देवकर साहेबांना मिळाला होता. आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय ज्ञानेश्वर असतील सुभाष असतील. 8 धावा धापलकवती लागल्यात. ज्ञानेश्वरचा पुढचा बॉल चांगला बॉल होता. ब्लॉकरचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक वेगाने आले. रन आउटची संधी होती की काय मात्र पप्पू दिले होते एक सिंगल मेल. कारण 78 धावा तुम्हाला चेस करायच्यात 5 ओव्हरमध्ये. पहिली मॅच 6 ओव्हर, दुसरी मॅच 6 ओव्हर, तिसरी मॅच आता 5 ओव्हरची चालू आहे. चौथी मॅच यानंतर 5 ओव्हरची आहे. 5वी मॅच 4 ओव्हरची असेल. 6वी मॅच 4 ओव्हरची असेल आणि सेमीफायनल बरोबर दुपारी 3 वाजता ती 4 ओव्हरचीच असेल. आणि सेमीफायनलची कल्पना अजून माझ्यापर्यंत आली नाही. किती षटकांची नक्कीच आयोजक आम्हाला सूचना करतील. बाराम भंडारी साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांनी मॅसेज टाकलं होतं ना बाळू 12 ते 1 दरम्यान तुम्हाला जे आयडी आहेत नवीन खेळाडूंचे ते मिळतील संदप ग्राउंडमध्ये. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधा ज्याने आयडी घेतली नसतील त्यांनी. 9 धावा झालेल्या आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा दुसरा षटकार आलाय सुभाष पाटीलच्या बॅटमधून. डाऊन द विकेट पुढे आले. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. कारण सुभाषला माहिती 78 धावा चेस करायचे आहेत. 15 आलेले आहेत आणि मैदान थांबले तर 78 चेस होतील. शशिकांत पाटील बघा प्रचंड मेहनत सातत्याने या स्पर्धेत ते करतायत. आदित्य पाटील असतील. सिप्सचा फटका चांगला आहे मात्र शॉर्ट खेळलेला बघा गोविंद भाने देत नाही. भिंत ही अडिवलीची ज्या पद्धतीने बॉल अडवले असं वाटलं होतं चौकार जाईल की काय. 16 धावा दाबलकवती लागल्यात. पहिल्या मॅचमध्ये संघाच्या बाहेर होते. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी कमबॅक केलाय. 16 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर अशोक पाटील मला सांगतात 78चा पाठलाग करायचा या मॅचमध्ये आणि अशक्य काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. हाई चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. GPL 6R.
40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं गुणगान करणारं गीत. मात्र इथे काय सुरुवात केली आहे समर 11 दातेवली संघाने 78चा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकात 22 आले. बघा समर खंडागले सुद्धा भरपूर खुश आहेत. क्रिकेटचा क्रेज तुम्हाला लहानपणापासून पाहिजे, डायरेक्ट तुम्ही मोठे क्रिकेटर बनू शकत नाही. सुरुवातीपासून क्रिकेटची तुम्हाला आवड असेल आणि समरमध्ये ती आवड दिसते, कारण की सकाळपासून तो आपल्या वडिलांसोबत इथे आलेला आहे. त्याच्याच नावाने संघ खेळतोय समर 11 दातिवली. मनोज खंडागळे यांचे सुपुत्र आणि आता सुनील भाणे आले, ज्याने पहिल्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. 24 बॉलमध्ये अजूनही 56 करायचे त्या मॅचमध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. प्रत्येक सामना या हा आणि पुढचा 5 ओव्हर, त्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतील. 24 बॉल 56 या मॅचमध्ये करायचे आहेत. सुनील भाणे ऑन साईडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे आणि सुभाषलाही माहिती मी बरोबर एस्टनच्या मधोमध्ये. पंचांनी जसं बोट आकाशाकडे केले आणि लगेचच ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. फलंदाज बाद होतील. 22 वरती पहिला धक्का. काय माहिती आहे बघा, अशोक पाटील सांगतात सुनील भाडेने मागच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती. विकेट नाही तर 4 विकेट घेतले होते अशोक पाटील. त्यामुळे त्यांना पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नरेश सोबत जॉईन केला. त्यांना नरेशने 45 केल्या, त्यांनी 4 विकेट घेतल्या. त्यांनी बघा आता बॅटिंग करण्यासाठी घनश्याम आलेत. पहिल्या मॅचमध्ये घनश्यामलाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. 2 षटकं 14 धावा 2 विकेट. पिकेन सनच्या विरोधात खेळत असताना आणि जरी वारंवार तुम्ही एका संघामध्ये खेळा, प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संघात खेळावं लागतं. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू उंच गेलाय, मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. घनश्यामने पहिल्याच बॉलवरती ठोकलाय. एक उत्तुंग षटकार. पुढचा बॉल चांगला होता, कमबॅक केलं इथे. बघा अमोल एशियाच्या मागे आहेत. अमोल घनश्याम सातत्याने आज 40+ संघाने एकच संघामध्ये खेळतात. आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळायचे. कमबॅक केलंय बघा सुनील भाणे. आपण पाहिलं तर सुनील भाणे सुद्धा एक भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याही पाठीशी असंही बोलत हरकत नाही, कारण की सतत ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता तुम्हाला अनुभव येतं की काय करायचंय. मात्र इथे षटकार आल्यानंतर 2 डॉटही आलेत. सुनील भाणे हेच सांगतात मी कमी नाहीये, की मागच्या मॅचमध्ये मी 4 विकेट घेतलेत. 28 धावा झालेल्या आहेत. षटकार जरूर आला होता स्वतःवरती. बघा ऍक्शन रिप्ले, स्वतःवरती नाराज आहेत घनश्याम. मागचं पर्व जे GPLचं तुम्ही पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीजचे ते मानकरी होते आणि तशीच काहीतरी खेळ आता या मॅचमध्ये त्यांना करायचे, कारण की 78 धावा चेस करायचे आहेत. 28 झालेत. मला सुनील कमबॅक करतायत. राईट मोर द विकेट. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. काय चांगला कमबॅक केलाय सुनील भाणे यांनी. उर्मिला प्रतिष्ठान आडवली संघासाठी 28 वरती दुसरा धक्का. असं आपण पाहतोय विधानसभा संघटक कल्याण ग्रामीण शिंदेगट भावनाताई विनोद पाटील संदप यांच्याकडनं आज जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि SK ट्रॉफीचे आयोजक अजयदादा पाटील बेतोडे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विकेटची गरज होती. षटकार आला होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर रिव्हर्स आणि त्यानंतर पायचीच्या स्वरूपात बाद. काय कमबॅक केलंय सुनील भाणेने. आतापर्यंत अशोक 6 विकेट घेतल्यात 2च मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. जे आमच्या आजच्या अन्नदाता आहेत भावनाताई विनोद पाटील, विधानसभा संघटक कल्याण ग्रामीण शिंदेगट, त्यांचा आम्ही मनापासून ताईंचं आभारी आहोत. मात्र काय कमबॅक केलंय. एक षटकार आला म्हणजे मॅच संपत नाहीये. तुमच्याकडे ताकद पाहिजे की मी पुढे चांगलं करू शकतो, आणि सुनील भाणेने तेच केलंय. षटकार लागल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास गमावला नाहीये. आणि जो षटकार होता ना लांब रेंजमध्ये घनश्यामने मारला, त्या रेंजमध्ये षटकार खूप कमी व्हायला मिळतात. नवीन फलंदाज मोतीराम पाटील आलेत.
40+ ग्रामीण संघटनेचे खजिनदार सुद्धा आहेत आणि चांगले फलंदाज आहे. 40+ मध्ये बाईक सुद्धा त्यांनी नाईट स्पर्धेमध्ये जिंकली होती. फुल टॉस होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली तिथे. संदीप भाने बघा ना, संदीप भाने नाही अडुलीचे खेळाडू बघा, चांगली फिल्डिंग. गोविंद भानेला तुम्ही पाहिलं नाही, आता संदीप भाने. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 29. 18 चेंडूमध्ये आता 49 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 18 चेंडू 49 धावा. पिकेन सन्स आपण पाहतोय प्रल्हाद काळन आणि त्यांचे सुपुत्र वरुण काळन यांचे आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेले आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांनी कॅश प्राइज सुद्धा लावलेलं आहे. पुढच्या मॅच सुद्धा ते कॅश प्राइज कंटिन्यू असेल पिकेन सन्सच्या खेळाडूंसाठी. अर्धशतक ठोका, कॅश प्राइज बेल, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट, हॅट्रिक. पुरस्कार ते पारितोषिक लावतात. खेळाडूंना एक ऊर्जा मिळते. 18 बॉल 49 आता करायचे त्या मॅच मध्ये. चला फिल्डिंग सेट करा. उर्मिला प्रतिष्ठान, हर्षल भोईर यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला समर 11 दातिवली, मनोज खंडागळे यांच्या मालकीचा संघ. अशी लढत आता सुरू आहे. इथून जर संघ पराभूत होईल त्याच्याकडे एक संधी जरूर असेल, मग जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल, म्हणजे तो 6व्या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. दशरथ सोरकाते आले बघा. SP पॅनलचे पंच सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर. एक षटकार सुद्धा आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिलेलं आहे. पहिलं षटक आपण पाहिलं ज्ञानेश्वर देवकर, त्यानंतर सुनील भाने 7 धावा, 2 विकेट त्यांनी घेतले. त्यामुळे या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक करून दिले, कारण सुभाष पाटीलने सुरुवात चांगली करून दिली होती. 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. आता 18 बॉलमध्ये 49 अजूनही मॅच संपली नाहीये, कारण श्रीनाथ पाटील, मोतीराम पाटील 2 नागावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि मॅन फ्रॉम दावडी दशरथ सोरकादे ऑन साइडला टर्न केलंय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि प्रयत्न चांगले केले होते, मात्र धाबा 4 मिळतील. चौकार. मोठी प्लस संघटनेचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील आमच्या सोबत आहेत. आता भरपूर स्कोरर आलेत, म्हणजे पहिले स्कोरर कोण असेल तर अशोक पाटीलचंच नाव येईल, लक्षात घ्या. पहिला कोणाला हेच विचारलं जातं. तुम्ही क्रिकेटची स्पर्धा खेळा, धावण्याची स्पर्धा ठेवा, इलेक्शन ठेवा, पहिला कोणाला हेच विचारणार, दुसऱ्याला फारसं महत्व नसतं. मात्र इथे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू आहे, व्हाईटलाही रिव्ह्यू लक्षात. रिव्ह्यू नाही का? चला इन्स्ट्रक्शनने नाही सांगितलंय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेले. एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, लक्षात घ्या. व्हाईट, भीमर, रनआउट आणि जो 1 बाउन्स जो मी टाकता त्याच्यासाठी सुद्धा रिव्ह्यू मिळेल. मात्र एकच एका इनिंगला, हे लक्षात घ्या. तो गमावला तर रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाही. इथे चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडेसे थांबलेत. एकदा पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळतील. चेंडू शिल्लक आहे. 16 धावा करायचे. 42, 36 धावा झालेल्या आहेत. थोडंसं आक्रमण करावं लागेल, कारण की तुमच्याकडे चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत. 16 बॉल 42 करायचे आहेत. ऑन द पेपर त्या जास्त वाटतात, मात्र अशक्य नाही आहेत. आणि अशा धावा बऱ्याच वेळा आम्ही चेस होताना पाहिलेल्या आहेत. मागच्याच मॅच मध्ये नरेशने तो कारनामा केला. उर्मिला प्रतिष्ठान आडिवली संघासाठी. दशरथ सोरकादे गोलंदाजी मार्कवर, राईट मोड द विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पायाचा वापर तिथे केलाय. फुटबॉलचा थोडासा प्रकार पाहायला मिळाला. पप्पू भाने तिथे आहेत. पप्पूने 2 धावा सेव्ह केलेले आहेत. एक पप्पू आमचे अंतरलीचे, जे नेहमीच अंतरली संघासाठी सलामीला येत असताना आक्रमण करतात, मात्र प्रीमियर लीगची स्पर्धा पाहतो त्यामुळे ते थोडेसे मागे आले होते मगाशी बॅटिंगसाठी. बघा या पुढच्या मॅचमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतो. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. दशरथ सोरकादे कमबॅक करतायत. चेंडू शिल्लक आहे. 14 धावा करायच्या. 14 चेंडू 40 धावा. या मॅच मध्ये समीकरण हळूहळू माग होत चाललंय. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2025. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. चांगली फिल्डिंग. प्रदीप तिथे आहेत.
एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 13 चेंडू 39 धावा या मॅच मध्ये करायचे. हळूहळू आव्हान कठीण होत चाललंय ते समर 11 दातेली टीम साठी. 39 धावा झालेल्या आहेत. 39 धावा अजूनही करायचे आहेत. मात्र चेंडू उरलेत फक्त 13. येणारा बॉल आता स्ट्राईक एंडला श्रीनाथ पाटील आहे. दसरा स्वरूपात चांगली गोलंदाजी करतायत. इथे डीप मध्ये पुन्हा एकदा प्रदीप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. जर पाणी घेऊन जायचं असेल तर लवकर तुम्ही मैदानात पाणी घेऊन जायचंय. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता धावा करायच्या आहेत 38. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये लगेच. 12 चेंडू 38 धावा. काय 19.00 सरासरी आता धावा करायच्या. धावा थोड्याशा अवघड वाटतायत. मात्र मित्रांनो क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाहीये. या ओव्हरमध्ये 15-20 धावा मात्र सुनील भाने आलेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिले षटक ज्ञानेश्वर देवकर, सुनील भाने, त्यानंतर दुसरं सोरकादे आणि आता पुन्हा सुनील भाने ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 6 विकेट घेतलेले आहेत. श्याम पाटील सरांचे आगमन झालेले आमच्या आजगावचे, त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 38 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. सुनील भाने काय अक्षरशः चमकलेत या मॅच स्पर्धेमध्ये, कारण की पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट, या मॅच मध्ये 2 विकेट. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. नरेश पाटील तिथे आहेत. बघायचंय दुसरी धाव मिळेल का आता, आणि 2 धावा मिळालेत. अकरा चेंडू 36 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. अजय पाटील यांना विनंती असेल या बेतोडचे, कारण की त्यांचा संघ आम्ही पाहिला जीपीएल मध्ये आदित्य 11 काटई काशीनाथ यांच्या मालकीचा संघ, तोही 2 सामने जिंकले. पण धीरज भोईर आणि अजय पाटील त्या संघामध्ये खेळतात आणि या दरम्यान आलाय अजून एक चौकार. दहा धावा करायच्या आहेत. 10 चेंडू 32 म्हणजेच काय 5 षटकार आणि 1 दुहेरी धाव. आणि मोतीराम पाटील आणि श्रीनाथ पाटीलसाठी ते अशक्य नाहीये, ते करू शकतात या मॅच मध्ये. हा चेंडू मिस केला, मात्र कदाचित लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत.
10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. व्यासपीठावर आपण पाहतोय रवींद्र कळाण यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सुभाष पाटील त्यांचे आगमन झाले. आमचे मित्र तुषार यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सुनील इथे चेंडूची गती कमी केली, मात्र एक्स्ट्रा कव्हरेजला गॅप भरपूर मोठी आहे. आणि बघा फिल्डिंग जबरदस्त आहे, फिल्डिंग जबरदस्त आहे. काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. 3 धावा इथे धावल्यात. स्ट्राईक सोडलेली आहे, पुढे उभे होते मोतीराम पाटील, त्यामुळे धावा मिळेल. नक्कीच नक्कीच बरोबर आहे. 3 धावा मिळतील. इम्पॅक्ट प्लेयर्सचा इथे वापर करण्यात आलेला आहे. हा मोतीराम पाटील इथे रनआउट होत आहेत. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केलाय, पंचांना विनंती असेल. रोहिदास आलेले आहेत जयेशच्या जागेवरती. लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम इम्पॅक्ट प्लेयरचा वापर झालेला आहे. तुमच्यापर्यंत सूचना करणं गरजेचं आहे. 28 धावांची अजूनही गरज आहे. नऊ चेंडू 28 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. पंडित बघा सामना एन्जॉय करतायत. नाही भरपूर वर्ष क्रिकेट तेही खेळलेले आहेत. पेंढारकरचं मैदान म्हटलं तर नक्कीच ते एकच ऑप्शन आहे बाळू, तिथल्या इतर भागातील जे गाव आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यामुळे क्रीडांगणं राहिलेली नाही आहेत. मात्र बाळू पाटील येणाऱ्या काळामध्ये आजदेगाव प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा होणार आहे अभिनव ग्राउंडमध्ये. सार्थक पाटील आणि यश पाटील ही स्पर्धा घेऊन येत आहेत 8 संघांमध्ये. त्या स्पर्धेचा ऑप्शन सुद्धा होणार आहे खेळाडूंचा. तुम्ही फॉर्म भरले नसेल तर आजदेगावतील जे खेळाडू आहेत फॉर्म भरा. जी काय फी असेल ती तुम्हाला भरावी लागेल. नरेश वेगाने आलेत. सिंगल स्पेल नरेश बघा, जिथे जाऊ तिथे नरेश पाटील आहेत. फिल्डिंग चांगली, बॅटिंग चांगली आहे आणि बॉलिंग सुद्धा करतात. वेळ आल्यानंतर धाबा झाल्यात त्या 51. 50 कंप्लीट. समर 11 मात्र 27 धावा अजूनही करायचे आहेत. चेंडू उरलेत फक्त 8. रामनाथ पाटील बघा दुपारी बाळू पाटील सेमीफायनल मध्ये. रामनाथ पाटील लवकर आलेत कारण त्यांना माहिती आहे पेनल्टी लागू शकते. दुपारी सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आर्या 11 खाडी, अमित गायकर जे कॅप्टन आहे दुसऱ्या बाजूला, अर्नी SSCC डोंबिवली, निलेश म्हात्रे बाप बोराडे यांच्या मालकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल सेमीफायनल मध्ये. सेमीफायनल नंबर 1 दुपारी 3 वाजता आहे, लक्षात घ्या. त्यामुळे खेळाडू लवकरात लवकर उपस्थित राहायचे. डॉट बॉल आलाय 7 बॉल 27. नाही बाळू आज सुनील भाणे चमकलेत या स्पर्धेमध्ये. तरी साई भक्त सुद्धा आहेत आणि आज गुरुवार सुद्धा आहे. 7 चेंडू 27 धावा करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल जाईल कपिल देव स्टँडच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू शिल्लक आहे 6 धावा करायच्या जाता 23. मॅच क्रमांक 3 सुरू आहे. यानंतर अजूनही 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या 1 वाजून गेलेले आहे त्यामुळे आम्ही या सूचना करतोय कारण यानंतर 5 ओव्हरची मॅच आहे, त्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. फक्त सेमीफायनलची मॅच किती षटकांची याची सूचना आम्हाला आयोजक पोहोचवतील. आजच्या मॅचेस जे आहेत त्यांचं शेड्यूल मी सांगितलेलं आहे. पहिली मॅच 6 ओव्हर, दुसरी मॅच 6 ओव्हर, तिसरी मॅच 5 ओव्हर, चौथी मॅच 5 ओव्हर, 5वी मॅच 4 ओव्हर, 6वी मॅच 4 ओव्हर. फक्त सेमीफायनलची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बॉलर कोण आहेत? जगदीश दुधकर आलेत. 6 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. करू शकतात. श्रीनाथमध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे. अशा मॅचेस नागाव संघाला त्यांनी जिंकून दिलेले आहेत. 40+ ग्रामीणमध्ये रेग्युलर क्रिकेट सुद्धा ते खेळलेले आहेत. फक्त एक मॅचचा रिदम असतो, त्या रिदममध्ये कारण की ज्यावेळी आम्ही तुम्ही लगातार मॅचेस करतो त्यावेळी ब्रेक सुद्धा द्यावा लागतो. त्यामुळे आत्ता तुम्ही काही कराल तर तिथे आम्हाला ब्रेक देता येईल. सहा चेंडू 23 धावा करायचे आहेत. चॉकलेट मामा बघा शाहू पाटील शिडून यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यामुळे आता व्यासपीठावरती चॉकलेट वाटप होईल.
किशोर थोडेसे टेन्शनमध्ये दिसत आहेत. पहिली मॅच ज्यावेळी पराभूत होतं किशोर काय सर्वच खेळाडू टेन्शनमध्ये असतात. नंतर काय होतं तर दुसऱ्या मॅचमध्ये करो या मरो, तिथे जर हरलो तर स्पर्धेतनं बाहेर जाण्याची शक्यता आहे. ऑन साइडला टर्न केलंय, टायमिंग झालं नाहीये. ज्ञानेश्वर काय करतायत, चूक झाली ज्ञानेश्वर देवकरकडनं. धावा मिळाल्या 6 षटकार. जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण आहे. झेल तर सुटला, 6 धावाही मिळाल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्या 17. बघा झेल सुटल्यानंतर ते खाली पडले. उद्याही 4 संघ तुम्हाला या स्पर्धेत, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्याही यायला विसरू नका. मात्र आजचा दिवस महत्वाचा आहे. तर यानंतर पीके अँड सन्स विरुद्ध मैत्री आर्थिक 11 अंतार्लीमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळाला आहे. करो या मरोची मॅच असणार आहे. टॉस झालेला आहे. पीके अँड सन्स आजने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय कुमलने जरूर घेतलेला आहे. पुढच्या मॅचमध्ये ही मॅच संपली नाहीये. 5 चेंडू 17 अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत आणि श्रीनाथ जोपर्यंत मैदानात आहेत. बॅट्समन रेडी नव्हते का? ओके 40+ क्रिकेट आहे त्यामुळे नक्कीच बघा पप्पूने सांगितलं हरकत नाहीये. नाही हीच तर खासियत आहे ना, बाळू 40+ खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे इथे कोणत्याही प्रकारचा दबाव ते आणत नाही, पंचांवरती दबाव आणत नाही आणि खेळाडू ती तुमच्याकडे पाहिजे. अनेक वर्ष ते रेग्युलर खेळून आलेले आहेत आणि आता 40+ एक वेगळी मजा आहे. 5 बॉल 17ची गरज होती आणि वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार, चौकार, मॅच ऑन. 4 चेंडू 13 धावांची आता गरज आहे मॅच मध्ये. असं वाटलं होतं मॅच एकतर्फी होते की काय, मात्र मी मगाशीच तो उल्लेख केला होता. मोतीराम पाटील, श्रीनाथ पाटील जिद्दी खेळाडू आहेत, जे नाव आपण पाहिलं तर नागावचे आहेत. सहजा मॅच ते सोडत नाही आणि त्यामुळे आता आपण पाहिलं तर श्रीनाथ पाटील मैदानात आहे, ते मॅच सहजा सोडणार नाहीये. अजूनही आपण पाहिलं येणाऱ्या फलंदाजामध्ये संदीप भोईर आहेत, मॅन फ्रॉम बेतवडे, सतीश पाटील आहेत, तुम्ही बलिराम सारखा फलंदाज. तुम्ही बॅटिंग लाईन खोलवर आहे. आपण पाहिली तर 28 वरती बॅटिंग करतात श्रीनाथ. 9 चेंडूचा खेळ त्यांनी केले आहेत. आपण पाहिलं ते एकतर्फी झुंज ते मैदानात देत आहेत. विकेट एका बाजूने जरूर गेले असतील. सुभाष बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं तर घनश्याम बाद झाले, मोतीराम पाटील बाद झालेत. म्हणजे जिम्मेदारी खांद्यावर घेतली आहे. जिम्मेदारी घेणं खूप कठीण असतं, जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं. 4 चेंडू आणि 13 धावांची मॅच. आता जगदीशलाही प्रश्न पडलेले आहे कारण पहिल्या 2 बॉलवरती जगदीशच्या 10 धावा आलेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 23 करायचे आहेत आणि अशा धावा आम्ही होताना पाहिलेल्या आहेत. जरी 40+ क्रिकेट असं असेल मात्र 40+ मध्ये सुद्धा होताना पाहिलेले आहेत. इथे फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची नामी संधी अमोलकडे आणि बघायचं आता बॅट ग्राउंडिंग झाली की नाही. हा निर्णय आता 3ऱ्या पंचांकडे आलाय. टीव्ही अंपायर बघायचे काय घडलंय, बॅट ग्राउंडिंग झाली की नाही हे महत्वाचं आहे. पप्पू बघा एकाच ऍक्शन मध्ये चेंडू त्याने पकडला, थ्रो फेकी केली आणि त्यानंतर बघा यष्टीरक्षक अमोल बागुल तिथे, चेंडू अमोलच्या हातात आलेला आहे. आता बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय, बॅट ग्राउंडिंग झाली की नाही खूप महत्वाचं आहे. स्लो मोशन मध्ये आपण चेक करतोय. नाही बघायचं नंतर पोहोचलाय की नाही याचं उत्तर टीव्ही अंपायर देतील ना. आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय आलाय. रमाकांत पवार सर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि फलंदाज OUT आउट. बॅट हवेतच आणि हाच प्रश्न माझ्याही मनामध्ये चालला होता की बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती. चेंडू शिल्लक आहे, 3 धावा करायच्या 12. प्रकाश नाईक आलेत, श्रीनाथ पाटील इथे बाद होत आहेत. बघायचा हा विकेट रनआउट विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट असेल का भाऊ पाटील. 3 चेंडू आणि आता 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आता प्रकाश नाईक मॅन फ्रॉम दातिवली हे एक चांगले फलंदाज आहेत. पप्पू भानेने चांगली फिल्डिंग केली, थ्रो फेकी चांगली केली, स्वतः कॅप्टन आहेत, टीमचे नेते आहेत. प्रकाश नाईक आलेत.
3 चेंडू 12ची गरज आहे, म्हणजेच काय 2 षटकार किंवा 3 चौकार. लेजंड क्रिकेटर नांदिवलीचे विजयदादा म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विजय म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काय जबरदस्त मोक्याच्या क्षणी विजय म्हात्रे साहेबांची एंट्री झालेली आहे, कारण 3 चेंडू मध्ये आता 12 धावा करायचे आहेत. जगदीश ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. रिव्ह्यू घेतलाय का? वाईट आहे, रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. आणि तिसऱ्या पंचांची मागणी का? ओके. वाईट चेक करायचं ना आधी आणि नंतर तिसऱ्या पंचांची मागणी. ओके. तीन चेंडू 12ची गरज आहे. जर वाईट आला 3 बॉल 11 आणि जर डॉट आला तर 2 बॉल 12. $40+ क्रिकेटमध्ये आपण पहिल्यांदाच व्हाईट साठी रिव्ह्यू पाहतोय. तो व्हाईट बॉल आहे, त्याने रिव्ह्यू गमावलाय. 3 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी आता करण्यात आलेली आहे. तिसरे पंच रमाकांत पवार काहीतरी आयोजकांशी चर्चा करतायत. 40+ मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बाबा आपण पाहतो ज्या गोलंदाज जो बाद होतो त्याची व्हिडिओ सुद्धा येते, त्यामुळे लाईव्ह ही चेक तुम्ही करू शकता. 3 चेंडू 11 धावांची गरज. एका बाजूला उर्मिला प्रतिष्ठान अडवली, दुसऱ्या बाजूला समर 11 दातिवली. कोण जिंकेल, कोण क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल, कोण या स्पर्धेमध्ये आपण त्याच्याकडे पराभूत झाला तरी एक संधी उरेल. 3 चेंडू 11 धावा. बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या 10. दोन चेंडू मध्ये 10 धावांची गरज. मित्रनाथने सामना जिंकून दिला होता नागावला आणि इथे सामना जिंकून देईल का फलंदाज? इम्पॅक्ट प्लेयर जे आले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहिदासच्या बॅट मधून आलाय षटकार आणि बघा मित्रनाथची आठवण झाली. असाच सामना नागावला 2 बॉल 10ची गरज होती 40+ मध्ये आणि नागावने ती मॅच जिंकली होती. मित्रनाथने तो सामना जिंकून दिला होता. आता शेवटच्या बॉलवरती 4 धावांची गरज. चौकार येईल का हा प्रश्न आता पडलेला आहे या मॅच मध्ये. बघा दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला समर 11 दातिवली, दुसऱ्या बाजूला उर्मिला प्रतिष्ठान अडवली. कोण पुढे जाईल, कोण या मॅच मध्ये पराभूत होईल याचं उत्तर आता शेवटच्या बॉलवरती मिळेल. 1 बॉल 4 कंपल्सरी. हाय व्होल्टेज मॅच. चला चेंडू द्यायचे नवीन. नाही आलाय चेंडू आलाय. तो एक लहान मुलगा घेऊन येतोय, त्याचाही आभार. मॅच चेंडू सुद्धा आलेला आहे, त्यामुळे आता मजा येईल या मॅच साठी. बाळू पाटील आपण पाहिलं तर 59 चेंडू संपलेत, मात्र अजूनही मॅचचा रिझल्ट आला नाही आणि त्याचा रिझल्ट 60व्या चेंडूवरती येईल. हेच तर ग्रामीण 40+ क्रिकेट आहे ना. कोणी मॅच सोडायला तयार नसतो. इथे प्रत्येक खेळाडू आपला बेस्ट देण्यासाठी आलेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण आमचे संदप ग्रामस्थ आणि आमचे जे 5 आयोजक त्यांचं मनापासून आभार. आणि शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. शेवटचा बॉल आणि 4 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहतोय जगदीश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहिदास, जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आता पाहायला मिळतोय. षटकार त्याच्या बॅटपर्यंत आलेला आहे. बघायचंय जबरदस्त मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. त्यांना माहिती आहे ग्रामीण 40+ प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे. 1 चेंडू आणि 4ची आता गरज आहे. डीप मध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप पॉइंट.
1 बॉल 4ची गरज आहे, मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक, वेगाने आले, दशरथ तिथे आहेत. 4 धावा तर भाऊ पाटील धावून होणार नाहीयेत आणि या बरोबरच एका धावेने हा सामना जिंकलाय तो उर्मिला प्रतिष्ठान. अडिवली संघाने मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते समर 11 दातिवली या संघासाठी, कारण त्यांनी प्रयत्न खूप चांगले केले, मात्र 78 धावा त्यांना चेस झाल्या नाही. पाचव्या मॅच मध्ये समर 11 दातिवली संघ तुम्हाला पुन्हा खेळताना दिसेल आणि 6व्या मॅच मध्ये उर्मिला प्रतिष्ठान क्वार्टर फायनल मध्ये. तिथून एक संघ सेमी फायनल मध्ये पोहोचेल, म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. एकदा जोरदार टाळ्या उद्या उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ जो या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय, म्हणजे अजून एक मॅच त्याला जिंकायची आहे, तिथून सेमी फायनलचा तिकीट मिळू शकतो. म्हणजे फाईट काय दिली या मॅच मध्ये, सुभाष पाटीलचा विकेट, घनश्यामचा विकेट आणि खऱ्या अर्थाने पहिल्या डावात ज्या धावा केल्या आपण पाहिलं तर पप्पू बानेने 0वरती बाद झाला, प्रदीपने 10 धावा केल्या, अमोलने 5 धावा केल्या, जगदीश दुधकरने 8 बॉलमध्ये 26 केल्या, 9 बॉलमध्ये 20 धावा. नरेश पाटीलच्या